नमस्कार मित्रांनो, मी रंजना पाटील. माझ्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतातील नारळाचे झाड आहे, तेथील पाण्याचे नारळ थोडे मिळाले होते, ते घरी घेऊन आले होते. तर तुम्हाला म्हणले दाखवूया. तर बघा, हे नारळ असे काढलेले आहेत आणि आत बघा पाणी, खूप सारे पाणी आहे. तर 2-3 नारळ असे आणले होते, त्यातून म्हणले तुम्हाला किती पाणी आहे ते दाखवावे, म्हणून मी हे नारळ असं चम्मचने काढून घेतले. बघा, हे पाणी एवढं निघाले एका नारळात. खूप सारे पाणी असते. हे जरा छोटे छोटे नारळ आहेत, त्यामुळे पाणी थोडेच आहे. मोठे नारळ असले की एक तांब्या देखील भरू शकतो. खूप गोड असं पाणी असतं. तर बघा, हे नारळ छोटे छोटे आहेत. तर सगळे नारळ मी फोडून असे पाणी काढायला सुरुवात केली. म्हटलं चला आता तुम्हाला पण दाखवूया, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. तर बघा, प्रत्येक नारळात असे गोड मस्त असं पाणी आहे आणि आत खोबऱ्याची खरवस देखील असते, ती देखील खाल्ली तर चालते. तर म्हणलं पहिल्यांदा पाणीच काढून घेऊया, म्हणून पाणी घेतले काढून. भरपूर पाणी निघाले. खूप छान असे पाणी आहे, गोड असे पाणी आहे. तर बघा, तिन्ही नारळातले पाणी काढून झालेले आहे. तेव्हा प्रत्येक नारळ असं आत पाण्याने भरलेलं आहे. तर तिन्ही नारळ असे पाण्याने भरलेले होते. तर एक एक करून मी पाणी काढत आहे. असं पुन्हा एवढं पाणी निघालेलं आहे. पुन्हा शोधून घेतले ग्लासमध्ये आणि म्हणलं आता प्यायचे. तुम्ही पण या नारळाचे पाणी प्यायला. उन्हाळ्यात असं छान वाटतं नारळाचं पाणी प्यायला. खूप ऊन पण आहे, म्हणून म्हणलं आता चला आता नारळाचं पाणी काढून पिऊया. तर म्हटलं व्हिडिओ करूया आणि तुम्हाला दाखवूया. तर या नारळाचे पाणी प्यायला. हे बघा, एवढे निघालं पाणी. छोटे नारळ असल्यामुळे